नमस्कार. MHT, CET सारख्या परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणी येतात नाही का? म्हणजे परीक्षेचा पॅटर्न समजणं, वेळेचं गणित जुळवणं आणि मग इतक्या कॉलेजांमधून निवड करणं. हो, अगदी. खूप कॉमन समस्या आहेत ह्या. तर आज आपण अशाच एका प्लॅटफॉर्मवर म्हणजे टेस्टवायझरवर बोलणार आहोत. आम्ही त्यांच्या वेबसाईटवरची माहिती बघितली आहे. बरोबर. आणि आज आपण समजून घेऊया की टेस्टविजर नक्की काय काय देतं, विशेषतः MHT, CET आणि इतर इंजिनिअरिंग मेडिकल प्रवेश परीक्षांसाठी. सुरुवात करूया त्यांच्या मॉक टेस्टपासून. मी वाचलं त्यांच्या अडॅप्टिव्ह मॉक टेस्टबद्दल. हे अडॅप्टिव्ह काय प्रकरण आहे नक्की? चांगला मुद्दा आहे. अडॅप्टिव्ह म्हणजे कसं की ह्या टेस्ट्स तुमच्या परफॉर्मन्सनुसार बदलतात. म्हणजे कशा बदलतात? समजा तुम्ही प्रश्न बरोबर सोडवले तर पुढचे प्रश्न जरा जास्त चॅलेंजिंग येतात. अच्छा. आणि जर तुम्ही एखाद्या कठीण प्रश्नात चुकलात तर सिस्टम तुम्हाला थोडे सोपे प्रश्न देऊन तुमचा कोणता टॉपिक कच्चा आहे हे ओळखायला मदत करते. अरे वा. म्हणजे नुसता सराव नाही तर आपलं नक्की काय चुकतंय हे पण कळणार. अगदी. यामुळे तयारी जास्त फोकसने होते. त्यांच्याकडे MHT, CET 2023-2024च्या फुल लेंथ टेस्ट्स आहेत, सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज टेस्ट्स पण आहेत. आणि लेवल्स पण आहेत वाटतं. मी पाहिलं काही मीडियम, काही हार्ड, एकतर एक्सपर्ट लेवलची पण दिसली 16 मे 2024 शिफ्ट 1 ची. हो, आहेत. आता एक्सपर्ट लेवल कदाचित खूप जास्त तयारी झालेल्यांसाठी असेल, आव्हान म्हणून. तेही आहे. पण मग बाकीच्यांसाठी मीडियम हार्ड पर्याय आहेत हे चांगलं आहे. आणि काही फ्री आहेत, काही प्रीमियम. बरोबर. तर प्रत्येकजण आपल्या लेवलनुसार निवडू शकतो. ओके. मॉक टेस्ट तर झाल्या, पण मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं काय? म्हणजे PYQs. त्यासाठी त्यांच्याकडे टेस्ट सिरीज आहेत. यात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे PYQs मिळतात, स्वतंत्रपणे किंवा एकत्र पण. आणि हा PYQ सोडवणं महत्वाचं असतं नाही का? परीक्षेचा अंदाज येतो. कोणत्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा हे समजतं. त्यांच्या एका PCM टेस्ट सिरीजमध्ये तर म्हणतात 4000 पेक्षा जास्त प्रश्न आहेत. बाप रे, 4000 म्हणजे प्रश्नांची कमी नाही अजिबात. हो. आणि याशिवाय त्यांच्या स्वतःच्या टेस्ट विजर ओरिजिनल सिरीज पण आहेत, जसं की कॉनिक सिरीज. ओके, म्हणजे भरपूर प्रॅक्टिस मटेरियल आहे. आता प्रॅक्टिस झाली की पुढचा टप्पा येतो कॉलेज निवडण्याचा. त्यासाठी काय आहे? त्यासाठी त्यांची समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग सेवा आहे. आणि हे फीचर म्हणजे खूपच कामाचं आहे असं वाटलं मला. कसं काय? काय मिळतं त्यात? तुम्ही कॉलेजेस शोधू शकता, फिल्टर लावू शकता कट ऑफ रँक किंवा पर्सेंटाईलनुसार, फीनुसार, जागेनुसार. अच्छा, म्हणजे समजा मला COEP किंवा VGTI बघायचं असेल तर तुम्ही कॉलेजवर क्लिक करायचं, तुम्हाला कॉलेजची माहिती, कॉन्टॅक्ट डिटेल्स, जागा हे सगळं मिळतं. आणि कट ऑफ्स मागच्या वर्षीचे? हो, ते पण. वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार ओपन, SC, ST, OBC, लेडीज, PWD सगळ्यांचे कट ऑफ रँक आणि पर्सेंटाईल दिसतात. अरे वा. आणि फी स्ट्रक्चर पण? हो, फीची पण डिटेल माहिती आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे हा सगळा डेटा तुम्ही CSV फाईलमध्ये एक्सपोर्ट करू शकता. हे तर जबरदस्त आहे. म्हणजे सगळी माहिती एका ठिकाणी आणि ती पण एक्सपोर्ट करता येते. तुलना करायला किती सोपं होईल. अगदी. विद्यार्थ्यांना निर्णय घ्यायला खूप मदत होते यामुळे. शिवाय मदतीसाठी डायरेक्ट काउन्सिलरशी बोलायची किंवा व्हॉट्सॲप चॅटची सोय पण आहे. या व्यतिरिक्त अजून काही स्टडी मटेरियल वगैरे? हो, आहे ना. MHT, CET आणि JEE मेन्ससाठी स्टडी मटेरियल आहे. MCQ, थेरी नोट्स, व्हिडिओ, PDF असं सगळं. आणि एक टेलिग्राम स्टडी ग्रुप पण आहे विद्यार्थ्यांसाठी. ओके. आता हे सगळं वापरायला तुम्ही म्हणालात फ्री आणि प्रीमियम प्लॅन्स आहेत. प्रीमियममध्ये नक्की काय वेगळं मिळतं? प्रीमियममध्ये तुम्हाला सगळ्या टेस्ट्स मिळतात, अनलिमिटेड टेस्ट हिस्ट्री बघता येते आणि महत्त्वाचं म्हणजे ॲडव्हान्स्ड परफॉर्मन्स ॲनालिटिक्स. म्हणजे फक्त स्कोर नाही तर अजून काहीतरी? हो, म्हणजे कोणत्या प्रश्नाला किती वेळ लावला, कोणते टॉपिक्स वीक आहेत हे सगळं डिटेलमध्ये कळतं. जाहिरात नसते, टेस्ट लिमिट जास्त आहे, 10 प्रीमियममध्ये 3 फ्रीमध्ये. आणि टेस्ट रिपीट करायला वेळ पण कमी लागतो म्हणत आहेत. बरोबर. प्रीमियममध्ये 60 मिनिट्सचा कूलडाऊन आहे, फ्रीमध्ये 24 तास थांबावं लागतं. आणि तो काउन्सिलिंग डेटा एक्सपोर्ट फक्त प्रीमियममध्येच आहे. ओके. आणि किंमत काय आहे सध्या? सध्या वेबसाईटवर एका वर्षासाठी ₹499 असं दिसतंय, पण त्यांनी लिहिलं आहे की किमती लवकरच वाढणार आहेत. ठीक आहे. आणि मदतीसाठी संपर्क करायचा असेल तर? वेबसाईटवर फॉर्म आहे, ईमेल ID आहे, support@testwizard.com, फोन नंबर आणि व्हॉट्सॲप चॅटची सोय पण आहे. ऑफिसचा पत्ता आणि कामाचे तास पण दिले आहेत. तर एकंदरीत बघायला गेलं तर टेस्टविजर हे MHCET सारख्या परीक्षांसाठी एक काय म्हणतात त्याला सर्वसमावेशक व्यासपीठ दिसतंय.
प्रॅक्टिस टेस्ट, विश्लेषण, कॉलेजची माहिती, मदत, बरंच काही एकाच ठिकाणी आहे. हो, नक्कीच. हे सगळं बघता एक मोठा विचार मनात येतो कोणता? की टेस्ट विझर सारखे हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत ते स्पर्धा परीक्षांच्या तयारीची आपली पारंपरिक पद्धत, माहिती मिळवण्याची पद्धत ही नेमकी कशी बदलत आहेत आणि याचा विद्यार्थ्यांच्या संधींवर, त्यांच्या एकूण शिकण्यावर दूरगामी काय परिणाम होऊ शकतो.